मीरा, नाही बरं झालं भेटलीस. मी मंदिरात गेले होते नवस बोलायला, घरात सगळं नीट व्हावं म्हण. तूही गुरुवार कर, मग सगळं नीट होईल. पाहिलंच ताई? काय? तिने पाहिलं ना तुझ्याकडे, लक्ष नव्हतं का तुझं? मीरा, हे बघ, आत्ता आपण मायाचा विषय संपवूया आधी. हां, बघ, हे तुझं माझं ते ह्या विषयावर आपण नंतर बोलू शकतो. ठीक आहे, तू माहिती काढ आणि प्लीज मला सांग. हो. आईंनी माझ्याकडे पाहिलं तर खरं. नाही नाही, त्यांना मी दिसत नाही. ते सहज नजर पडली असेल बहुतेक. हे दोघं मायाच्या खोलीत काय करतायत? काय हो? तुम्ही माझे पैसे मला न विचारता का घेतलेत? विचारायचं काय त्याच्यामध्ये? काय तुझे पैसे ते माझे पैसे आणि माझे पैसे ते तुझे पैसे, बरोबर की नाही? काय काय? तुमचे पैसे ते माझे पैसे? तुमच्याकडे कुठे आहेत पैसे? हा, म्हणून म्हणून मी विचारतेय, माझ्या पैशांना तुम्ही मला न विचारता हात का लावलात? विचारले असते, दिले असतेस. नाही, म्हणूनच नाही विचारलं. अगं, एवढ्या मोठ्या घरची मुलगी तू निव्वळ 3,000 रुपयांसाठी भांडतेस माझ्याशी? उलट माझ्या तोंडावर 3 लाख रुपये फेकायला हवे होतेस आणि सांगायला हवं होतंस, जा मजा करा. काय तर म्हणे जा आणि मजा करा. हा? ही माया कुठे गेली असेल? ते काही नाही, 3 लाख असू देत, त्याचे 3 रुपये असू देत, ते पैसे माझे आहेत की नाही? मग मला न विचारता माझ्या पैशांना आणि माझ्या कपाटाला हात का लावलात तुम्ही? काय आहे? कसले पैसे? जरा सगळ्या महत्वाच्या गोष्टी विसरायला लावता मला. थांब थांब. बोल. हे बघ ऐक, आता वेळ आलेली आहे. कसली? प्रेग्नन्सीचं नाटक करून कंटाळा आला असेल ना तुला, बोर झाली असशील ना तू. हा, म्हणजे बोर झाले. ऍक्च्युली मला मजा सुद्धा येते, कारण की कोणी मला कुठलाही प्रश्न विचारत नाहीये आणि त्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी त्यांना बांधील नाहीये, त्यामुळे मला ऍक्च्युली मजा येते. तुला मज्जा यावी म्हणून प्लॅन केलेला नाहीये. आपल्याला आपल्या प्लॅनवर नीट लक्ष द्यावं लागणार आहे. तसा काय आपला प्लॅन तयार आहे, असा प्लॅन की मंजिरी सुटूच शकणार नाही. आणि एकदा का ती प्लॅन मध्ये अडकली की घरातले सगळे जण तिच्या विरोधात उभे राहणार. बरोबर आहे. नाही म्हणजे हे प्रेग्नन्सीचं नाटक केल्यामुळे ना माझ्या आजूबाजूला एक सेफ्टी वॉल असल्यासारखी फील होते. आणि तसंही या प्रेग्नन्सीच्या नाटकाची सिंपती जर लोकांकडून घेतली नाही, त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला नाही, तर काय फायदा या नाटकाचा? घे घे, तुला हवा तेवढा फायदा करून घे, पण उद्यापर्यंत. कारण उद्यानंतर या घराची परिस्थिती बदलणार आहे. अच्छा, असं आहे तर सगळं. पण ह्या नर्मदा आत्या दरवेळेस आईनाच का फसवतात? असो, पण माझ्या वेदाने करेक्ट इन्फॉर्मेशन दिली आहे मीराला. माया, आता तुझी धिंड निघणार.
घाबरू नकोस अथर्व. रिलॅक्स. मी तुला काही करणार नाहीये. दगा दिलास ना मला, पण बघ आज तुझ्याच घरात, तुझ्याच समोर या घरची सून बनून उभी आहे मी. तू माझ्याशी बोलू नकोस. बोलणार मी बोलणार. आणि काय रे अथर्व, लग्न करून करून तू कोणाशी लग्न केलंस? त्या मीराशी? सांग ना, या सगळ्यामध्ये काय फायदा आहे? कुठले असे दिवे लावलेत तिने? अरे अथर्व, त्या मुलीचा बाप तुझ्या घरात येतो, तुझ्या आईला कॅरेक्टरलेस ठरवतो, आणि तू काय करू शकलास? काय करू शकलास तू? हा, काहीच नाही. तू मीराचा बाप, तू या घरी येतो, हा, तुझ्या पाठीमागे ते लोक भेटतात, त्यांचं प्लॅनिंग होतं, पण तू काही करू शकतोस का? काहीच नाही. मग या सगळ्यात तुझा सेल्फ रिस्पेक्ट कुठे आहे? की तो पण मीराच्या पदराला बांधून ठेवलाय. मला दगा दिलास आणि तिला निवडलास ना, मग भोग आता. मला कळत नाही तिच्यात असं काय आहे जे माझ्यात नाहीये. हा, द ट्रूथ इज अथर्व, तुला माझ्यासारखी स्ट्रॉंग बाई नको होती. तुला अशा बाईची गरज होती जिच्या मागे लपून तू तुझा वीकनेस लपवू शकतोस. दॅट्स द ट्रूथ. सांग ना, तिच्यात असं काय आहे म्हणजे माझ्यात नाहीये? सांग. मुळात तुझी आणि मीराची तुलनाच होऊ शकत नाही. You get that? तुला किंवा कोणाला जर असं वाटत असेल की मी मीराच्या मागे लपतोय, माझी वीकनेस हाईड करतोय, तर लेट मी टेल यू वन थिंग. एक घट्ट, प्रेमळ, परिपक्व नातं असंच असतं, जिथे नवरा आणि बायको एकमेकांची ताकद असतात. आणि मीरा माझी ताकद आहे. आणि लकीली, चुकून का होईना, ऍक्सिडेंटली का होईना, माझं लग्न मीराशी झालं. जर माझं लग्न तुझ्याशी झालं असतं ना, तर माझ्या आयुष्याची वाट लागली असती.